इलेक्शन कमिशनवर खासदारांनी जर मोर्चा काढला असेल आणि खासदार कोण आहे तर लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत आणि मग त्यांना जर इच्छा होती इलेक्शन कमिशनला जायची तर सरकारला काय पोटात दुखत होतं थांबवायला आणि सरकार का असं म्हणते की 30च लोकांना आम्ही पाठवणार। हे सरकार कुठं ना कुठं तरी इलेक्शन कमिशनच्या बाबतीत घाबरलेलं आहे कारण का चोरी आता पकडली गेलेली आहे। आता फक्त त्यांनी ते गबाडे जे काही डॉक्युमेंट्स असतील नाहीतर ते जे काही EVM मशीन आणि त्याच्यामध्ये असणारे पुरावे ते मात्र पब्लिकच्या हातामध्ये येऊ नये म्हणून हे सरकार पूर्णपणे या गोष्टीला इलेक्शन कमिशनला पाठबळ देते आणि गोष्टी लपल्या कशा जातील लपवल्या कशा जातील यासाठी हे सरकार प्रयत्न करते। इलेक्शन कमिशनने वारंवार आपल्याला एकच गोष्ट जाणवली की ते भाजपची एक्सटेंडेड डिपार्टमेंट आहे, म्हणजे एक विभाग जसा असतो एखाद्या पक्षामध्ये तसा आता इलेक्शन कमिशन भाजपचा पूर्णपणे विभाग आज झालेला आहे। पण आता लोकांनी ठरवलेलं आहे, खासदारांनी ठरवलं आहे। आज सुद्धा तुम्ही जेव्हा बघितलं जेव्हा या सर्व खासदारांना 300 खासदार तिथं होते अडवलं जात होतं म्हणजे तिथं ताकद लावली जात होती यांच्या विरोधात तेव्हा पवार साहेब या वयामध्ये सुद्धा आणि खरगे साहेब तिथं बसून होते म्हणजे मार्गदर्शक जे आहेत ते पाठीशी होते आणि पुढं युवा वर्ग हा तिथं लढत होता। येत्या काळामध्ये आज जे काही दिल्लीमध्ये घडलेलं आहे ते प्रत्येक गावामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।